नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे। मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं अशी मागणी मराठा नेत्यांनी केली आहे। तर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण न देता स्वतंत्र आरक्षण द्यावं अशी भूमिका ओबीसी नेत्यांनी घेतली आहे। या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकात देखील एकमेकांवर टीका टिप्पणी आणि आरोप प्रत्यारोप करत आहेत। आरक्षणावरून सरकार केवळ ओबीसी आणि मराठा नेत्यांना झुलवत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे। तर विरोधकांनी आधी आरक्षणाबाबत त्यांची भूमिका स्पष्ट करावी असं आव्हान सत्ताधाऱ्यांना दिले आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी आंदोलकांबरोबर राज्य शासनाची कोणती चर्चा झाली? जरांगे पाटील आणि ओबीसी समाजातील नेत्यांच्या उपोषणावेळी सरकारचे प्रतिनिधी त्यांना भेटले, पण त्यावेळी झालेली चर्चा अद्यापही लोकांसमोर आलेली नाही याची आठवण शरद पवार यांनी करून दिली। यावेळी शरद पवार यांना तुम्ही आरक्षणासाठी पुढाकार घेणार का असा सवाल करण्यात आला। त्यावर राज्य सरकार आणि राज्याचे प्रमुख या प्रश्नावर मार्ग काढत आहेत। असं असताना त्यांना हातभार लावणे हे सर्वात महत्त्वाचं आहे। दिल्लीत जाऊन काही होणार नाही, प्रश्न इथला आहे, इथंच सोडवायला पाहिजे असं शरद पवार म्हणाले। आरक्षणाची मर्यादा 50%वर गेल्यावरच आरक्षणाचा प्रश्न सुटेल असं सांगितलं जात आहे। तुमचं काय मत आहे असा सवाल शरद पवार यांना करण्यात आला। त्यावर 50%वरच्या आरक्षणाची मर्यादा न्यावी अशी आमच्या बैठकीत आमच्या लोकांनी सूचना केली आहे, पण हा राज्याचा प्रश्न आहे। संसदेतील लोकांनी हा मुद्दा मान्य केला पाहिजे, तरच त्यातून मार्ग निघेल। त्यावर अजून काही दिल्लीत चर्चा झालेली नाही असे शरद पवार यांनी स्पष्ट केले। देशाचे पंतप्रधान आणि त्यांचे सहकारी निवडणुकीत काय बोलत होते? देशाची रक्षा त्यातून होत नाही। त्यांनी बंगळुरूमध्ये सांगितलं, आम्हाला 400 पार करायचे आहेत। त्यांना संविधान बदलायचं होतं। देशाचं संविधान देशाच्या प्रत्येक व्यक्तीला अधिकार देतं, ते बदलणं लोकांना आवडलं नाही, त्यामुळे लोकांनी त्यांना धडा शिकवला आहे असा टोला माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी लागवला। राज्याचं एक वैशिष्ट्य आहे, कुठे काही झालं तर त्याला जबाबदार शरद पवार आहेत असं म्हटलं जातं। लातूरला भूकंप झाला तरी त्याला शरद पवारच जबाबदार आहेत अशी चर्चा त्यावेळी होती। तुम्हाला माहीत नसेल पण तशी चर्चा होती, याबाबत सिनियर लोकांना माहीत असेल अशी मुश्किल टिप्पणी शरद पवार यांनी आज 28 जुलै रोजी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पत्रकार परिषद केली। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओज, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।